सूरज तपसे सरांच्या हातावर हा फार्म आहे. असं इटामध्ये एक हवेशीर पद्धतीचं या ठिकाणी फार्म बांधलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं नियोजन आहे. बाहेरून जाळी पण लावलेली आहे जेणेकरून मधात सापी चुकाडा वगैरे येणार नाही. तर या ठिकाणी पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला एकदम सुंदर पद्धतीची ही एक सोजत आहे का सोजत जातीची शिळी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मित्रांनो वरून पाहू शकता तुम्ही स्ट्रक्चर कसं आहे. एकदम बांबू आणि वरून तुराट्या वगैरे पळाट्या वगैरे टाकलेल्या आहेत ज्याच्यामुळं कूलिंग आहे. खूप स्ट्रक्चर भारी. हे पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोठा आपण आपल्या फार्मरला दाखवत आहोत. हे विटामध्ये बनवलेलं आहे जेणेकरून याच्यामधून आपल्याला उजेड पण येतोय आणि वारा पण खेळत राहतंय. पलीकडून पण विटापासून रिकामे तुम्हाला कप्पे दिसतात आणि वरून पण कूड वगैरे घातल्यामुळं एकदम कूलिंग आणि फ्रेशनेस. शेळीपालनाचं शेड कसं असावं हे जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन करू शकता. या ठिकाणी गव्हाणीमध्ये बुसकट टाकलेलं आहे यांना हरभऱ्याचं. त्या ठिकाणी पाण्याची बादली अडकलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल आणि गोठा जर कशा पद्धतीचा असायला पाहिजे असं बघायचं असेल तर आपण यांच्याकडे येऊ शकता. केजमधील हा एक चांगल्या पद्धतीचा गोठा तुम्हाला स्ट्रक्चर म्हणून बघण्यासाठी आणि खरंच एकदम क्लास पद्धतीचा गोठ्याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर 3 कप्पे केलेत मित्रांनो. पलीकडे एक, मिडल एक आणि इथं एक. तर हे 3 कप्पे आणि हे छोट्या पिलांसाठीचा 1 कप्पा. एकदम गार वाटायला लागले. स्लॅबच्या घरामध्ये तुम्हाला एवढं गार वाटणार नाही. एवढं गार वातावरण आहे, स्ट्रेस फ्री वातावरण आहे. आणि डॉक्टर सूरज तपसे थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेऊन आलात.